नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता सध्या प्रकरण जे घडलं उरणमधील, म्हणजे यशस्वी शिंदे जी युवती होती ती निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. तर या प्रकरणामध्ये जो आरोपी होता दाऊद शेख याला पोलिसांनी रंगेहात पकडलेला आहे. हा जो आरोपी आहे कर्नाटक येथील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये सापडला आणि त्याला पोलिसांनी अटक केलेला आहे. 5 दिवस झाले पोलीस त्याचा शोध घेत होते आणि 5 दिवसानंतर अखेरता तो पोलिसांना सापडलेला आहे कर्नाटकमध्ये. लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की त्याच्या मुसक्या आवळल्या जाव्या आणि त्याला फाशीची शिक्षा मिळाली, कारण जे त्याने कृत्य केलेलं आहे ते अत्यंत लाजिरवाणं आणि निर्गुण आहे, अशा सर्व लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला लवकरात लवकर शिक्षा द्यावी हीच विनंती नागरिकांमधून होत आहे. यशस्वी शिंदे प्रकरणाबाबत एक CCTV फुटेज समोर येत आहे आणि त्यामध्ये एक धक्कादायक बाब समोर येत आहे, म्हणजे दाऊद शेख ही जी घटना घडली, शेख तिचा पाठलाग करताना दिसत आहे CCTV मध्ये. म्हणजे यशस्वी शिंदे ही स्टेशनपासून उरण स्टेशनकडे जात होते सरासरी 2:15च्या वेळेस दुपारी, आणि त्याच दिवशी दाऊद शेख साधारणतः 2:22ला त्या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये कैद झालेला आहे. त्यामुळं एक वेगळी बाब या CCTV फुटेजमुळं निदर्शनास आलेली आहे. दिवशी यशस्वी शिंदेची निर्गुणपणे हत्या झाली, त्याच दिवशी दुपारी दाऊद शेख तिचा पाठलाग करत असल्याचे CCTV मध्ये कैद झालेले आहे. दाऊद शेख यांनी यशस्वी शिंदेची निर्गुणपणे हत्या केलेली आहे आणि याचा सर्वत्र संपूर्ण उरण आणि संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध होत आहे. उरणमध्ये भरपूर आत्ता सध्या घटना घडत आहेत, त्यामध्ये अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे आणि यशस्वीच्या आई वडिलांकडून लवकरात लवकर दाऊद शेख याला फाशी देण्यात यावी हीच सर्वत्र चर्चा होत आहे.